बघा, बँक ऑफ बडोदाची एक लोकल बँक ऑफिसर या पदासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली। या जाहिरातीच्या माध्यमातून जे उमेदवार सध्या प्रायव्हेट बँकांमध्ये ऑफिसर या पदावर काम करतायत यांना लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून नॅशनलाइज बँकांमध्ये येण्याची चांगली सुवर्ण संधी आहे। जॉब वॅकन्सीज भरपूर आहेत। जसं या नोटिफिकेशनच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर अक्रॉस इंडियासाठी जवळजवळ 2482 म्हणजे जवळजवळ 2500 जागा आहेत। पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट जर कन्सिडर केलं तर 2500 पेक्षा जास्त जागा। आणि फक्त महाराष्ट्राचा जर विचार केला तर मागचा बॅकलॉग प्लस या वेळेसच्या अशा एकूण 218 जागा आहेत। आता या लोकल बँक ऑफिसर घेण्यामागचं पर्पज किंवा रिक्रूट करण्यामागचं पर्पज असा असतो की त्या लोकल लँग्वेज बोलणारे भाषा बोलणारे लोक जर त्या बँकांमध्ये असतील तर बिझनेस करणं थोडं सोपं जातो। म्हणून हा जॉब जो आहे हा थोडासा सेल्स ओरिएंटेड आहे। त्यातल्या त्यात बँक ऑफ बडोदाच्या बाबतीत तर ते 100% खरं आहे। त्यामुळं जर तुम्ही प्रायव्हेट बँकेत काम करत असाल आणि जास्तीत जास्त तुमचा सेल्स हा टार्गेट असेल तर तुमच्यासाठी एक नॅशनलाइज बँकांमध्ये येण्याची चांगली अपॉर्च्युनिटी आहे। सध्या तुम्ही जिथं काम करताय तिथं जर तुम्हाला खरंच चांगल्या पद्धतीने पॅकेज असेल किंवा मी असं म्हणेल की काही लोक असे आहेत की जे नॅशनलाइज बँकांमध्ये काम करतायत, नॅशनलाइज बँकांमध्ये जसं बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, आणि त्यांना बँक ऑफ बडोदात यायचंय तर मी म्हणेल तुम्ही सध्या येण्याचा प्रयत्न करू नका। त्याच्या मागचं रिझन असे की हा थोडासा सेल्स ओरिएंटेड जॉब आहे। काही लोक काय करतात की मला काही लोकांचे फोन आले सर मी गुजरातमध्ये जॉब करतोय, कर्नाटकमध्ये जॉब करतोय, मला महाराष्ट्रात यायचंय। पण ही गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला इथं यायचंय तर तुम्हाला सेल्स थोडं टार्गेट अचीव्ह करावं लागेल किंवा सेल्स ओरिएंटेड राहावं लागेल। जर ते करण्याची तुमची तयारी असेल तर 100% अप्लाय करा। पण फक्त आणि फक्त महाराष्ट्रात यायचंय आणि भविष्यात हा पेन जर तुमच्या डोक्यावर आला तर नंतर तुम्हाला रिग्रेट व्हायला नको, म्हणून ही एक गोष्ट सुरुवातीला क्लॅरिफाय करतोय। दुसरी महत्त्वाची गोष्ट, अशी काही उमेदवार आहेत ज्यांना जॉबची नितांत गरज आहे। कुणी ॲक्सिस मध्ये आहे, कुणी ICICI मध्ये, कुणी HDFC मध्ये, प्रायव्हेट बँकांमध्ये काम करतायत आणि तिथं खूप त्रास आहे, खूप पेन आहे। मग तुम्ही लोक ज्यांना प्रायव्हेट मधून नॅशनलाइज मध्ये यायचे असे लोक बरेचदा काय करतात की महाराष्ट्रात जागा कमी आहेत, मग अशा परिस्थितीत मी अदर स्टेटमध्ये जातो। म्हणजेच यावेळेस जर परत तुम्ही बघितलं तर 800-900 जागा गुजरातमध्ये आहेत, मग गुजरातमध्ये जाऊन मी जॉब करतो। पण बघा, गुजरातमध्ये अप्लाय करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा की तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये पास होणं आवश्यक असतं। जर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये तुम्ही फेल झालात तर पूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेसच्या तुम्ही बाहेर पडून जाता आणि यांची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट थोडीशी स्ट्रिक्ट होते। त्यामुळं LPTची तयारी सुद्धा डे 1 पासून करा, एवढंच मी म्हणेल। इव्हन असे काही राज्य आहेत की जिथं लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट देण्याची गरज नाही, कारण जसं काही राज्यांमध्ये इंग्लिश लँग्वेज चालते आणि जर तुम्ही 10वी 12वी इंग्लिश शिकलेला असताल तर तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट देण्याची गरज नसते। मग तुम्ही इन्स्टेड ऑफ गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या लँग्वेज शिकणं जर अवघड आहे, त्याऐवजी जर तुम्हाला खरंच जॉबची गरज आहे तर तुम्ही अशा स्टेटमध्ये जा जिथं इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज प्रोफिशियन्सी आहे किंवा लँग्वेज आहे त्या राज्याची आणि जी तुम्ही 10वीला ऑलरेडी शिकली आहे। बाकी या 2-3 गोष्टी जर सोडल्या तर बिनधास्तपणे अप्लाय करा, काही टेन्शन नाही। बाकी आता आपण नोटिफिकेशनच्या बाबतीत पूर्ण समजून घेऊया। बघा, नोटिफिकेशन पाहत असताना सध्या याचे जे ऍप्लिकेशन आहे हे 18 ऑगस्ट 2026 पासून सुरू झालेत आणि 7 सप्टेंबर पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। बरं, यासाठी नेमकी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर बघा, तुमचं वय असावं कमीत कमी 21 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष। जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असताल, जनरल कॅटेगरीची मिनिमम 21 मॅक्सिमम 30, पण जर तुम्ही OBC कॅटेगरीतून बिलॉंग करता तर तुमचं वय 30 + 3 33 वर्ष। जर तुम्ही SC ST कॅटेगरीतून बिलॉंग करता तर तुमचं वय 35 वर्ष आणि जर तुम्ही PWD कॅटेगरीतून बिलॉंग करता तर 30 + 10 40 म्हणजे तुमचं कॅटेगरी प्लस 10 वर्ष अशा हिशोबाने तुम्हाला एज एक्झम्पशन मिळतं। त्यामुळे वयोमर्यादा जरी 21 ते 30 असली तरी फक्त जनरल आणि EWS कॅटेगरीला आहे, बाकीच्यांसाठी एज एक्झम्पशन आहे। बाकी तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, कोणत्याही शाखेची पदवी, कमीत कमी टक्केवारीची अट नाही, कोणत्याही शाखेची तुमची पदवी पूर्ण असावी, कुठल्याही टक्केवारीची अट नाही। बाकी हे जे सर्टिफिकेशन्स आहेत हे प्रेफर्ड आहेत, म्हणजे कंपल्सरी नाही आहे। NISM असेल, IC38 असेल, हे जे सर्टिफिकेशन कोर्स जे आहेत हे जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल, नसतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे। म्हणजे हे जर आमच्याकडे नसेल तुम्ही अप्लाय करू शकता का?
हो 100% करू शकता. आणि सोबत सोबत तुम्हाला कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव असावा. आता हा अनुभव नेमका कुठे असला पाहिजे, कोणत्या बँकेचा अनुभव चालतो, तर बघा तुम्हाला मिनिमम 1 इयर्स एक्सपिरियन्स पाहिजे ॲज अन ऑफिसर इन एनी शेड्युल्ड कमर्शियल बँक लिस्टेड इन सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग सेकंड शेड्यूल मध्ये येणाऱ्या कमर्शियल बँका, आता कमर्शियल बँका कोणत्या येतात, ग्रामीण बँका येतात, ऑल नॅशनलाइज बँका येतात, ऑल प्रायव्हेट बँका येतात. NBFC चालत नाही, IDBI, ॲक्सिस, बंधन बँक, त्यानंतर ICICI बँक, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक चालतं, प्रायव्हेट बँका चालतात. NBFC चालत नाही, IDFC फर्स्ट बँक चालतं, नॅशनलाइज बँका चालतात, प्रायव्हेट बँका चालतात आणि ग्रामीण बँका सुद्धा चालतात. कोऑपरेटिव्ह संस्था, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक या चालत नाहीत. अबुदया कोऑपरेटिव्ह बँक, देवगिरी नागरी पतसंस्था अशा बँका चालत नाही. तुम्हाला फक्त नॅशनलाइज बँक, प्रायव्हेट बँक आणि ग्रामीण बँक या 3 बँकांचाच एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. NBFC सुद्धा चालत नाही, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक चालणार नाही. या गोष्टी एकदम क्लिअर कट लक्षात ठेवा. पुढचं, ज्या राज्यातून तुम्ही अप्लाय करताय त्या राज्याची लोकल लँग्वेज ती तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे, समजली सुद्धा पाहिजे, असं यांचं मिनिमम क्रायटेरिया आहे. बाकी आता या पोझिशनच्या हिशोबाने जर विचार केला तर एक्सक्लुजन म्हणजे हे सोडून एम्प्लॉईज ऑफ बँक ऑफ बडोदा हु हॅव रिझाइन फ्रॉम ऑफिशियल ग्रेड पोझिशन or exited from the bank while serving on contract with the last 3 years as on the cut off date are not eligible. जर तुम्ही ऑलरेडी बँक ऑफ बडोदा मध्ये काम करत होता, तुम्ही रिझाईन केलं किंवा सोडून दिलं तर तुम्ही एलिजिबल नाहीये शेवटच्या 3 वर्षामध्ये. हा त्यापेक्षा जास्त टाइम झाला असेल तर मग तुम्ही एलिजिबल आहे. एम्प्लॉईज वर्किंग इन बँक ऑफ बडोदा इन ऑफिसर और एम्प्लॉई एंगेज इन कॉन्ट्रॅक्ट बेसिस विल नॉट बी एलिजिबल. म्हणजेच काय, तर बँक ऑफ बडोदा मधले सध्या काम करणारे कर्मचारी सुद्धा एलिजिबल नाही आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरचे पण आणि रेग्युलर वरचे पण. बाकी याच्यामध्ये काम काय असतं तर ऑफकोर्स ॲज म्हणजे जे बँक ऑफिसरचं काम असतं, प्रोबेशनरी ऑफिसरचं किंवा स्केल 1 ऑफिसरचं तेच काम तुम्हाला असतं. पण मी स्वतःहून सांगतो की मॅक्सिमम बिझनेस प्रमोशनचंच काम जास्तीत जास्त असतं, बिझनेस आणण्याचं. बाकी कोणत्या राज्यासाठी किती जागा आहे तर आपण सध्या फक्त महाराष्ट्रावर जर विचार केला, महाराष्ट्राचा विचार, तर बघा महाराष्ट्रामध्ये एकूण सध्याच्या जागा ज्या आहेत त्या आहेत 180 आणि मागच्या वर्षीच्या 38 जागा अनफुलफिल्ड, म्हणजे ज्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत. म्हणजे मागच्या वर्षीच्या रिक्रुटमेंट जी आली होती 2025 मध्ये, त्या रिक्रुटमेंटच्या माध्यमातून 38 जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत किंवा लोक सोडून गेले, दोन्ही गोष्टी असू शकतात. त्या रिकाम्या जागा प्लस आत्ताच्या 180 अशा एकूण 218 जागा ज्या आहेत या सध्या आहेत महाराष्ट्र स्टेटसाठी. बाकी जर तुम्ही गुजरातसाठी वगैरे बघितलं तर बघा जम्बो वॅकेन्सीज आहेत गुजरातमध्ये, मागच्या या वर्षीच्या 400 आणि मागच्या वर्षीच्या 785 1185 एवढे जम्बो वॅकेन्सीज गुजरातसाठी आहे. पण मी परत म्हणेल, कुठल्या राज्यातून अप्लाय करण्याच्या अगोदर त्या राज्याची लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक आहे आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी स्ट्रिक्ट होते, त्यामुळं या बाबतीत नक्की काळजी घ्या. पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो की असे काही स्टेट जिथं लँग्वेज जी आहे थोडीशी सोपी आहे, जिथं समजणं सोपं आहे. जसं बघा काही स्टेट जे आहेत जिथं इंग्लिश लँग्वेज चालते किंवा काही स्टेट जे जिथं हिंदी लँग्वेज चालते, अशा ठिकाणी जर तुम्ही अप्लाय केलं तर ते जास्त बेटर होईल असं मला वाटतं. बघा गुजरातमध्ये पण गोव्यामध्ये पण त्या मानाने जागा चांगल्या आहेत. 21 जागा जरी असल्या गोव्यामध्ये तरी गोव्याची लँग्वेज कोकणी आहे, जी लिहिता वाचणं आपल्यासाठी सोपी आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रीयन स्टुडंट्सला एज मिळतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, इथं कॉम्पिटिशन कंपॅरेटिव्हली कमी असतं, छोटूसं स्टेट आहे. तर ज्यांना ज्यांना जॉबची गरज आहे असे लोक गोव्यातून पण अप्लाय करू शकतात. पण स्टील ती अल्टिमेटली रिस्क तुमची आहे, तर ही रिस्क तुम्ही कन्सिडर करून चालावं. बरं, हिंदी स्टेटवाले काही राज्य आहेत जसं की उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, यांच्या जागा आलेल्या नाही आहेत. आता यांचं म्हणणं आहे फॉर स्टेट अरुणाचल प्रदेश आणि नागालँड इंग्लिश शॅल ऑल्सो ॲक्सेप्टेड. म्हणजे जर तुम्ही इंग्लिश जे आहे 10वी 12वीला शिकला असताल तर अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये सुद्धा तुम्ही इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट जर तुम्ही पास केला असेल तर तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट देण्याची गरज नाही.
बाकी यांची रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ही नेमकी कशी होते, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असते, तर त्याबद्दल एकदा समजून घेऊया. यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे ते आहे फीस जनरल EWS OBC कॅटेगरीसाठी 850 रुपये आणि बाकीच्यांसाठी 175 रुपये. बाकी पोस्टिंग लोकेशन ज्या राज्यातून तुम्ही अप्लाय करताय मिनिमम 12 वर्ष तुम्ही तिथं असणार आहेत किंवा ऑफिसर स्केल 4 पर्यंत जाईपर्यंत तुम्ही त्या राज्य तुम्हाला बदलण्याची गरज नाहीये. दुसरा एक मुद्दा, तुमचा मिनिमम जो प्रोबेशन पिरियड असणार आहे तो 12 महिन्यांचा असणार आहे. बाकी प्रोबेशन पिरियड प्रत्येक बँकेत असतो. अजून एक आहे की जर तुम्ही बँकेत गेलात तर तुम्हाला मिनिमम 3 वर्ष बँक सोडता येणार नाही आणि जर तुम्ही त्या दरम्यान बँक सोडली तर 2 लाख रुपयाचा बॉन्ड तुम्हाला द्यावा लागेल. बॉन्ड म्हणजे काय असतं, आता एक बॉन्ड साईन करावा लागतो, पैसे द्यायची गरज नसते. आता एक बॉन्ड साईन करायचा असतो, पैसे द्यायची गरज नसते. जेव्हा तुम्ही सोडून जाताल तेव्हा तुम्हाला ते पैसे देऊन जावे लागतील, पण पगार चांगला आहे त्यामुळं तो सोडून जाण्यात काही लॉजिक वाटत नाही. खूपच त्रास झाला तर या महिन्यामध्ये कमवलेले पैसे देऊन निघून जाऊ शकतो जर दुसऱ्या यापेक्षा चांगला काही जॉब मिळाला तर. राहिला प्रश्न सिलेक्शन प्रोसेसचा, तर बघा सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती अशा पद्धतीने की तुमची आता एक सिंगल एक्झाम होणार आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू, पहिले एक्झाम होणार, त्यानंतर जे एक्झामला क्वालिफाय होतील ते इंटरव्ह्यूला जातील. त्यानंतर बघा सायकोमेट्रिक टेस्ट और PIMA कंडक्टेड टू ऍक्सेस द कॅन्डिडेट पर्सनॅलिटी, हे कंपल्सरीने होऊ शकतं आणि सोबत सोबत लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. आता मुद्दा असा येतो की एक्झामचा पॅटर्न नेमका काय आहे, तर बघा एक्झामचा पॅटर्न असा आहे की 4 सब्जेक्ट तुमच्या एक्झाम मध्ये असणार आहेत. त्या 4 सब्जेक्टमध्ये इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क, बँकिंग 30 क्वेश्चन 30 मार्क, जनरल अवेअरनेस 30 क्वेश्चन 30 मार्क, रिजनिंग आणि क्वांट 30 क्वेश्चन 30 मार्क, या पद्धतीने 120 क्वेश्चन 120 मार्क. पण इंग्लिश लँग्वेज जी आहे ही क्वालिफाईंग इन नेचर आहे, म्हणजे फायनल सिलेक्शन तुमचं या 90 मार्कांपैकीच होणार आहे. इंग्लिश हा विषय हा क्वालिफाईंग आहे, म्हणजे तुम्हाला इथं फक्त सेक्शनल कट ऑफ क्लिअर करायचा आहे. तो सेक्शनल कट ऑफ किती असतो तो डिपेंड करतो बँकवर. ते म्हणते ते आम्ही बँक ठरवू की नेमका सेक्शनल कट ऑफ मिनिमम क्वालिफाईंग जे हे नेमकी किती असेल. बाकी निगेटिव्ह मार्किंग 1/4 असतेच, त्याबद्दल कुठलीही शंका नाही. पेपर मराठी इंग्लिश मधून हिंदी इंग्लिश मधून देता येतो. इंग्लिश सोडून बाकी तुम्ही पेपर तुम्ही हिंदीतून सुद्धा हा बघू शकता किंवा देऊ शकता. अशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस याची आहे. बाकी मी परत छोटे छोटे 2-3 गोष्टी सांगेल. एक, फॉर्म भरताना काही लोकांना असं वाटतंय की सर आम्ही फॉर्म कुठल्याही राज्यातून भरावा, 100% काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही अदर स्टेटमधून सुद्धा फॉर्म जो आहे तो भरू शकता. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिला मुद्दा फॉर्म भरताना त्या राज्याची लँग्वेज तुम्हाला येणं कंपल्सरी आहे, लँग्वेज प्रोफिशियन्सी ते स्ट्रिक्ट होते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अशाच ठिकाणी फॉर्म भरा ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन 12 वर्ष राहू शकता. तिसरा मुद्दा, जर तुम्ही ऑलरेडी नॅशनलाइज बँकेत तयारी करत असाल तर मग नॅशनलाइज बँकेत वर्क करत असाल, जॉब करत असाल आणि तुम्हाला तुमचा जॉब अगदी सुखानं चाललाय, उगाच येऊन इकडं येत बसू नका, कारण हा जॉब तेवढाही चांगला नाही आणि तेवढाही खराब नाही. नॅशनलाइज बँकेच्या उमेदवारांनी आपापल्या ठिकाणी राहिलं तरी चालतं. हा, ज्यांना येऊन अभ्यास करण्याची मानसिकता आहे, जॉब करण्याची मानसिकता आहे, प्रेशर सहन करण्याची मानसिकता आहे, 100% या. तिसरा मुद्दा असा की जर तुम्ही प्रायव्हेट बँकांमध्ये काम करताय तर तुम्ही 100% अप्लाय केलंच पाहिजे, तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. बाकी या संदर्भात जर तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला अभ्यास करायचा आहे, तयारी करायची आहे, तर बघा एक स्पेशल क्वांट बॅच आहे. ही कम्प्लिटली रेकॉर्डेड बॅच आहे जिची फीस 1,500 रुपये. पण सध्या तुम्ही हा कुपन कोड लावा, SBI SAARTHI SBI सारथी, हा कुपन कोड लावून तुम्ही ही बॅच 1,000 रुपयात विकत घेऊ शकतात. 1,000 रुपयात तुम्ही ही बॅच विकत घेऊ शकता. याच्यामध्ये कम्प्लीट क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा अभ्यासक्रम हा रेकॉर्डेड स्वरूपात आहे, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. बुक सुद्धा यात अपलोड करून ठेवले. तर क्वांटसाठी पाहिजे असेल तर ही बॅच तुमची आहे. सोबत जनरल अवेअरनेसचा जर तुम्ही विचार करताय तर बघा जनरल अवेअरनेसचं एक कम्प्लीट पुढच्या काही दिवसांचा स्टडी प्लॅन, ऑलमोस्ट 40 दिवसांचा स्टडी प्लॅन हा अक्षय सरांनी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एका व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला आहे. तर तो स्टडी प्लॅनचा व्हिडिओ जो आहे तो लवकरच तुम्हाला बघायला मिळेल. तर हा स्टडी प्लॅनचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही प्रत्येकाने नक्की बघून घ्या जनरल अवेअरनेससाठी, कारण जनरल अवेअरनेसचं 60 क्वेश्चनचं वेटेज आहे, 60 मार्कांचं वेटेज आहे. क्वांट रिजनिंग 30 मार्क, जनरल अवेअरनेस आणि बँकिंग अवेअरनेस 60 क्वेश्चन 60 मार्कांचं वेटेज आहे.
तर पुढचे 40 दिवस नेमका काय अभ्यास करावा याची सुद्धा तयारी जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. बाकी मागच्या वर्षी हायेस्ट नंबर ऑफ रिझल्ट बँक ऑफ बडोदाचे आपण म्हणजे सार्थ एज्युकेशनच्या माध्यमातून आपण दिले होते. तर हे रिझल्ट तुम्ही बघू शकता. भारतामध्ये एवढे कुणीही रिझल्ट दिलेले नाहीत या बँक ऑफ बडोदाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार तुम्ही केला तर. बाकी 40 दिवसांच्या व्हिडिओचा स्टडी प्लॅन जो आहे तो 100% प्रत्येकाने बघून घ्या की 40 दिवसात जनरल अवेअरनेसची तयारी काय करायची आणि क्वांटसाठी तुम्ही ती बॅच जी आहे ती परचेस करू शकता. धन्यवाद.